प्रश्न असा आहे की नालासोपाऱ्यामध्ये एक घटना घडलेली आहे। तुमचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे जे आहेत त्यांना त्यांच्यावरती झालेला आहे आणि त्यांना आता अडकवून ठेवलेला आहे बहुजन विकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते। एक बघा, विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि एक राष्ट्रीय नेता राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो, पाकिटं वाटतोय, हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतोय। आपण बघाल, कालपासून महाविकास आघाडीनं या ठिकाणी निवडणूक आपल्या हातातून गेले हे त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या वागण्यातून दिसून येते। उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनामध्ये काही अंशी संभ्रम निर्माण करून महाराष्ट्रात थोडे यश मिळाले। आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते सबसे अपयशी ठरले। आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो। विकासाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने काय केलं, राज्य सरकारने काय केलं हे सांगितलं। भविष्यामध्ये आम्ही राज्य सरकार आमचं आल्यावर आम्ही काय करणार आहोत, कशा प्रकारे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं। परंतु आता महाराष्ट्रात ज्या योजना दिल्या, लाडकी बहीण योजना असेल, मी महाराष्ट्रभर फिरतोय, कालच मी शिर्डीला होतो, जवळपास 10,000 महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या। लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, प्रशिक्षण योजना 10,000 पर्यंतची, शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, वीज बिल माफ असेल, अशा अनेक योजना या ठिकाणी आज महाराष्ट्रातल्या मतदारांना प्रभावित करणाऱ्या ठरल्यात, विश्वास देणाऱ्या ठरल्यात आणि त्याच्यामुळे या योजनांना विरोध करणारं विरोधी पक्ष आहे। कारण देवेंद्रजींच्या काळातल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम स्थगिती सरकार म्हणून उद्धवजींनी ओळख केली, परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रगती आणि गती या सरकारने घेतले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आज ठाम आहे की हेच महायुतीचं सरकार आपल्याला हवंय। तशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे झालंय। म्हणून अशा प्रकारे स्ट्रॅटेजी करून अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारा। आता भारतीय जनता पार्टीचं दगड हातात घेणं आणि दगड मारून कोणाला रक्तपंबाळ करणं ही संस्कृतीच नाही, स्वभावच नाही। त्याच्यामुळं दगड कुणी मारल्यात हे येईल यथावकाश चौकशीतून बाहेर। आम्ही चौकशीची मागणी केली। आता वसईला झालेला प्रकार, नालासोपाऱ्याला तशाच प्रकारचा प्रकार आहे। आपल्या पायाखालची वाळू घसरते म्हणून आता उरलेल्या 1-2 दिवसात आपल्याला काही करता येते का, महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून काही निवडणुकीच्या दृष्टीनं आपल्याला वातावरण आपल्याला वळवता येते का आपल्या बाजूला, याच्यासाठी केविलवाना, दुर्दैवी आणि हतबलतेतनं त्यांचे हे प्रयोग होत आहेत। परंतु तिथं जी बॅग सापडलेली आहे त्या बॅग मधून पैशाचं पाकिट जे आहे ते बाहेर त्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढताना व्हिडिओमध्ये दिसतंय आणि दुसरीकडे एक डायरी सुद्धा क्षितिज ठाकूर जे आहेत ते आता दाखवत आहेत। त्यांचा असा आरोप आहे की त्या डायरीमध्ये किती पैसे दिले हे लिहिलेलं आहे, असंही आरोप। आता ही डायरी तुम्ही बघितली नाही, मी बघितली नाही। क्षितिज ठाकूर आमचे विरोधक आहेत, एका आमच्या बाजूने बोलणार नाहीत, कोणी डायरी संविधानासारखे काही सांगणार नाहीत। त्याच्यामुळं त्यांना आरोप करणे स्वाभाविक आहे। त्यांनाही त्या ठिकाणी आता आमचा उमेदवार राज्यात नाही, अगदी ताकदीनं त्या ठिकाणी लढतोय, जिंकेल अशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळे आज बघा शेवटचा दिवस असताना अख्ख्या भव्याची लोक त्या ठिकाणी हॉटेलला घेराव घालून तिथे बसले, कारण त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे। त्याच्यावर कुठले पैसे नाही, कुठली बॅग नाही, कुठली डायरी नाही, डायरीत काही लिहिलेलं नाही आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो ना, या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करेल, पोलीस खातं चौकशी करेल, क्षितिज ठाकूर आमदार आहेत, आपले आप्पा तेही आमदार त्या ठिकाणी आहेत, ते मागणी करतील ना। मला
लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी यंत्रणा आहे, त्या यंत्रणा काम करत असतात. आपण कायदा हातात घेऊन न्याय मागायचा नसतो, त्याच्यामुळे त्याने कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणा योग्य ती दखल घेतील यावर आमचा विश्वास आहे. रवी भाऊ, तुम्ही आता क्षितिज ठाकूर यांना फोन केला, तुमचं फोनवर काहीतरी बोलणं झालं असं देखील क्षितिज ठाकूर म्हणतात, जाऊ दे जे झालं ते प्रकार आपण नंतर बघून घेऊ, अशा पद्धतीने आता क्षितिज ठाकूरांनी फोनमध्ये सांगितलेलं आहे. क्षितिज ठाकूरांशी माझं बोलणं झालेलं नाही. तुम्हाला कोणी सांगितलं तर माझ्या कॉल रेकॉर्ड तपासा. त्याच्यामुळे अशा वातावरणामध्ये कोणी काही सांगतं. मला वाटतं आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवू, आपण पोलिसांवर विश्वास ठेवू आणि आपण करू ना. आमचे नेते असले तरी काय, त्यांना कायदा सगळ्यांना समान योग्य ती चौकशी करतील, त्याच्यामध्ये सत्य असेल तर दखल घेतील. परंतु मला वाटतं अगोदरच साफ करत मोहीम थोपडण्यात काही अर्थ नाही. माझा पूर्ण दावा आहे, निवडणूक हातात नाही गेली, महायुतीचं सरकार येते आणि त्यामुळे टोकाचं फ्रस्ट्रेशन आलंय. आता मी एका चॅनलवर सुषमा अंधारे बोलत होता, एवढा उद्वेगनी, एवढा आकांतांडव होतं. मी त्यांना म्हटलं, कालपर्यंत सभा होत्या, सभांमध्ये म्हटलं मुद्दे राहिले, तुम्ही आता टीव्हीच्या माध्यमातून गरळ ओढताय. तर मला वाटतं हे आता शेवटचा आज दिवस आहे, आजची रात्र आहे. माझं तर आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून राज्याच्या निवडणूक आयोगाला विनंती आहे, माझी राज्याच्या पोलिसांना विनंती आहे की अशा प्रकारे घटना कोण घडवत असेल त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. कारण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मताचा अधिकार लोकांना, आणि मतं लोक ठरवून देत असतात. लोक स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला पटेल ते करतात. अशा काही धांगडधिंगा करून त्या ठिकाणी काही परिवर्तन होईल काही असं मला वाटत नाही. लोकांना मूर्ख समजू नये. एकूणच आता सध्या पाहिजे तर शांततेचा हा संपूर्ण काळ आहे, उद्याला मतदान आहे. अशात विनोद तावडे तिथे कशाला गेले अशा प्रकारचा विरोधक देखील प्रश्न उपस्थित करतात. नाही, मला वाटतं विनोद तावडे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. आता ते काही व्यक्तिगत कामानिमित्त गेलेत की कशासाठी गेलेत मला याची कल्पना नाही. परंतु आता आमचा राष्ट्रीय नेता तिथं आला असेल, कार्यकर्त्यांना समजलं असेल तर त्या ठिकाणी कार्यकर्ते भेटायला जाऊ शकतात. परंतु त्यांचा राजकीय किंवा निवडणुकीसाठी तो दौरा नव्हता. आप्पा म्हणतायत की विनोद तावडे हे 5 कोटी घेऊन आलेले होते आणि याची आम्हाला आधीच माहिती होती कुंकून होती आणि म्हणून आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यांना आता दाब विचारले. आप्पा म्हणतात ना, 5 कोटीचा आपण व्हिज्युअल बघितलंय की 5 कोटी तिथे मोजलेत कोणी. त्यामुळे मला वाटतं या कपोलकल्पित बातम्या आहेत. अशा प्रकारे आपण कोण काय म्हणतंय म्हणून निदान करणं. आता बघा, आजचा दिवस तुमचा आहे, आजची रात्र तुमची आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे, कारण त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनमानसावर होत असतो. आता तुम्ही 5 कोटी आप्पा बोलतायत म्हणून सांगितलं म्हणजे असं वातावरण होणार भाजपने 5 कोटी पाठवले होते. तर मला वाटतं आता नाजूक पिरियड आहे. त्याच्यामुळे माझी आपल्या प्रसार माध्यमांना विनंती आहे की एखाद्या गोष्टीचं तथ्य जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हे आरोप आहे. मला वाटतं उद्या मी सांगेन कोणाकडे 10 कोटी आहेत, याच्याकडे 5 कोटी ठेवले. तर मला वाटतं असं निराधार त्या ठिकाणी वक्तव्य आणखी आपल्या माध्यमातून जाणं योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. बरं, 5 कोटी रक्कम त्या पर्समध्ये राहणार नाही, की डायरीत राहणार नाही, आणि असेल तर येईल. आम्हाला खात्री आहे अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही करत नाही, करण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी कोल्हापूरला आज आलो तेव्हा पुन्हा माझी बॅग तपासली गेली, परंतु विनोद तावडेंची बॅग त्यांनी का तपासली गेली नाही? माझी बॅग वारंवार तपासली जाते, त्यांच्या बॅगेत जास्त संशय येतो वाटतं आयोगात. मी अनेकदा आपल्याला म्हटलो की उद्धव ठाकरे यांना काही स्पेशल दर्जा नाहीये की उद्धव ठाकरे साहेबांची बॅग त्या ठिकाणी कुठे तपासू नये, असं काही संविधानात घटनेत कुठेही नाहीये. बरं, आणि त्यांनी सांगितलं तुमचीच का बॅग तपासत, सगळ्यांच्या बॅगा तपासल्यात, केंद्रीय मंत्र्यांच्या तपासल्यात, या राज्याचे मुख्यमंत्री आमचे एकनाथराव शिंदेची बॅग तपासली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या तपासल्या, अनेक मंत्र्यांच्या तपासल्या. मी परवा दौऱ्यावर होतो त्यावेळेला कराडला माझी बॅग तपासली. त्याच्यामुळं आपली बॅग तपासणी हा काय आपला इगो किंवा अहंकार असता का म्हणे. नॅशनल त्यांचे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे ते पार पाडत आहेत. आपण त्याला मदत केली पाहिजे. स्वतःच बॅग तपासायला लावायची आणि व्हिडिओ शूटिंग काढायची
आणि लोकांशी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर बोलायचं. मला वाटतं फेसबुक लाईव्ह नंतर लोकांच्या लक्षात आलंय याचा काय उपयोग होत नाही. संजय राऊत म्हणतात की भाजपचा खेळ खल्लास झालेला आहे. जे निवडणूक आयोगाने काम करायला पाहिजे होतं हे ठाकूरांनी करून दाखवलं. काय म्हणत सर? संजय राऊत असं म्हणतात की भाजपचा खेळ खल्लास झालेला आहे. निवडणूक आयोगाने जे काम करायचं होतं त्यावेळी ठाकूरांनी करून दिलेलं आहे. नाही, मला वाटलं खेळ अजून सुरू व्हायचा आहे. उद्या मतदान सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील जनता ठरवणार आहे खेळ कोणाचा संपवायचा आणि खेळ कोणाचा सुरू ठेवायचा. आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी मतदारांसमोर विनंती करायला सगळे गेलो. संजय राऊताच्या हातात खेळ संपवणं किंवा टिकवणं असतं तर भाग वेगळा. त्याच्यामुळे मला वाटतं खेळ कोणाचा खल्लास झाला आहे हे महाराष्ट्रातील जनता उद्या दाखवून देईल आणि मग संजय राऊत त्या ठिकाणी पुन्हा आपल्या समोर येतील तेव्हा विचारा खेळ तुमचा खल्लास झालाय की सत्ताधारी पक्षाचा झालाय. जरा त्यांना सबुरीनं घ्यायला सांगा उद्या निवडणूक संपेपर्यंत. आता प्रश्न असा आहे की 2.5 तासापासून तावडेंना घेराव तिथं घातलेला आहे. कुठं कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. कशा प्रकारे बघता आहे एकूण या संदर्भात देखील भाजपकडनं काही सांगण्यात येणार आहे बोलणं? आता जर त्या ठिकाणी तात्काळ विनोद तावडे बाहेर आले असते तर आपणच आमच्यावर किंवा विरोधकांनी आरोप केला असता की सत्तेचा गैरवापर करून तावडेंना सही सलामत बाहेर काढलं. हे दोन्हीकडून आपण बोलतो. त्याच्यामुळे आता निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा, प्रशासन त्यांच्या पद्धतीने विषय तो हाताळेल. निवडणूक काळात सरकारचा हस्तक्षेप चालत नाही, सरकारला करता येत नाही. त्याच्यामुळं आमच्या माध्यमातून काही होणं हा विषय नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून या प्रकरणात लक्ष घालून सत्य बाहेर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कालचं अनिल देशमुख प्रकरण जे आहे ते घडलं, त्यांनी सुद्धा भाजपवरती आरोप केला पाहिजे. मला त्यांना जी दगडफेक झाली त्या प्रकरणात सुद्धा भाजपचाच हात आहे असं त्यांनी आरोप केला. आता उद्या निवडणूक संपेपर्यंत सगळ्यात भाजपचा हात दिसणार आहे. कारण ह्यांचा हात आता जनतेच्या मनातून गायब झालेला आहे. त्यामुळं आता उद्यापर्यंत अशा प्रकारचे आरोप बिनबुडाचे करतच राहतील. आम्हाला परवा नाही, आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला त्या ठिकाणी जनतेशी देणं घेणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आरोप करत राहावे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेचं त्या ठिकाणी विश्वास संपादन केलं असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आणि महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी आमच्या पाठीशी महाराष्ट्राच्या विकासासाठी, गरिबाच्या कल्याणासाठी राहील अशा प्रकारचा ठाम विश्वास आहे. आम्हाला लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, कामगार, गरीब, दीन दुबळे सर्वजण आशीर्वाद देतील यावर आम्हाला खात्री आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.